मोनाली ही एक सुंदर विवाहित महिला आहे. तिला 1.5 वर्षाचा मुलगा आहे. तिचा पती अमित एका कंपनीत काम करतो. आयुष्य छान चालले होते, पण अचानक मोनालीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. एके दिवशी दुपारी कुणीतरी फोन केला की तुमच्या पतीचा अपघात झाला आहे. तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे. मोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने लगेच आपल्या मुलाला उचलले आणि हॉस्पिटलला पोहोचली. पण कदाचित खूप उशीर झाला होता. अमित आता राहिला नव्हता. मोनालीचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले. या जगात मोनालीला अमित शिवाय कुणीच नव्हते. ना आई वडील ना सासरचे. सर्व नातेवाईक अमितच्या अंतिम अरदासला आले होते. सर्वांनी मोनालीला सांत्वन दिले. अवघड काळात उभे राहण्याची गोष्टही करत होते. पण या गोष्टी फक्त काही दिवसच महत्त्वाच्या असतात, नंतर कुणी विचारत नाही. अमितच्या जाण्यानंतर मोनालीचे आयुष्य खूप कठीण झाले होते. अमितने आपल्या कुटुंबासाठी कोणतीही मोठी संपत्ती सोडली नव्हती, ज्याच्या आधारावर मोनाली आणि प्रीत आपले जीवन जगू शकतील. मोनालीला काहीतरी करायला हवे होते. ती शिकलेली होती, पण आजकाल शिकलेल्या लोकांनाही इतक्या लवकर नोकरी कुठे मिळते? बरेच दिवस शोधल्यानंतर आणि एका नातेवाईकाच्या मदतीने मोनालीला प्रायव्हेट नोकरी मिळाली. या नोकरीतून मोनाली आपले आणि प्रीतचे पोट भरू शकत होती. पण एक अडचण होती. मोनालीला ऑफिसमध्ये 7 तास थांबावे लागत होते आणि त्या दरम्यान प्रीतला कुठे सोडायचे हेच समजत नव्हते. तिला ना आई वडील होते, ना सासू सासरे, ना तिला कोणी भाऊ बहीण होते. मोनाली एका भाड्याच्या घरात राहत होती, जिथे तिला जास्त माहिती नव्हती. यावेळी लोकांना सर्वात जास्त आपल्यांची गरज भासते. शेवटी तिने आपल्या शेजाऱ्यांबद्दल विचार केला. तिच्या शेजारी 2 भाऊ राहत होते, दीपक आणि विजय, ज्यापैकी विजयचे लग्न झाले होते आणि दुसरा अविवाहित होता. ती त्यांच्या घरी गेली. तिने विजयच्या पत्नी नेहाला आपले सर्व दुःख सांगितले. नेहाने मोनालीसाठी दुःख व्यक्त केले आणि तिच्या मुलाला 7 तासांसाठी आपल्या घरी ठेवण्यास तयार झाली. तिचा दीर दीपकही तयार होता. जरी विजय थोडा अनिच्छुक होता, पण त्याच्या पत्नीने तर्क दिला की मोनाली बिचारी कुठे जाणार. मोनालीने सांगितले की फक्त 1 आठवडा किंवा 10 दिवसांची गोष्ट आहे. नंतर ती प्रीतच्या देखभालीसाठी कुणाला कामावर ठेवेल. मोनाली आपल्या मुलाला भरल्या मनाने तिथे सोडून कामावर गेली. मोनालीसारख्या लोकांसाठी या पुरुषप्रधान जगात काम करणे खूप कठीण होते. सर्व एकसारखे नसतात, पण बरेच असेही होते जे मोनालीकडे वाईट नजरेने पाहत होते. ती खूप सुंदर आणि तरुण होती आणि विधवा होती. समाज तुम्हाला कुठे राहू देतो? मोनालीने काही दिवस काम सांभाळले, पण तिच्या अडचणी वाढत चालल्या होत्या. भाडेकरू सतत तिच्याकडे भाडे मागत होता आणि भाडे न दिल्यास घर खाली करण्याची धमकी देत होता. मोनालीकडे अजून जास्त पैसे नव्हते. तिला आपल्या मुलाच्या देखभालीसाठी एक नोकराणीही ठेवायची होती. तिच्या घरातील धान्यही संपत आले होते. जेव्हा ती घरी येत होती तेव्हा सर्वप्रथम आपल्या मुलाला मिठी मारत होती. हा तिच्यासाठी दिवसातला सर्वात सुंदर क्षण होता. काही वेळासाठी ती आपले सर्व दुःख आणि वेदना विसरून जात होती. पण रात्री ती पुढच्या दिवसाबद्दल विचार करत राहत होती. भाडेकरूच्या धमक्या, घरातील धान्य आणि प्रीतची देखभाल, हेच सर्व विचार करून तिला झोप येत नव्हती. ती अमितला आठवून रडत होती. मोनाली अमितच्या जिवंतपणी कोणत्याही गोष्टीबद्दल चिंतित नव्हती, पण आज तो इथे नव्हता. या कारणामुळे मोनालीला समजत नव्हते की ती काय करावे. खूप विचार केल्यानंतर तिने आपल्या बॉसकडून मदत घेण्याचा निर्णय घेतला. ती बॉसला पहिले वेतन देण्यासाठी विनंती करणार होती. कदाचित बॉस तिची मदत करू शकेल. हे विचार करून ती आज आशा घेऊन ऑफिसला गेली. ती आपल्या बॉसच्या केबिनमध्ये गेली. बॉस म्हणाले, या मोनाली, सांगा. मोनाली म्हणाली, सर मला काही मदत हवी आहे. बॉस म्हणाले, हो, कृपया मला सांगा, मी कशी मदत करू शकतो तुमची? मोनाली म्हणाली, मला काही पैसे हवे आहेत. घरातील सामान संपले आहे आणि भाडेही द्यायचे आहे. बॉस म्हणाले, पण तुम्ही इथे काम करायला फक्त 7 दिवस झाले आहेत आणि कंपनी इतक्या लवकर काहीही करू शकत नाही. मोनाली, हो, मी मानते की मला जॉईन करून अजून थोडाच वेळ झाला आहे, पण माझी मजबुरी आहे. मी कोणतेही कर्ज किंवा जास्तीची मदत मागत नाही. बॉस, तर तुम्हाला काय हवे आहे? मोनाली, सर तुम्ही मला माझा पगार आधी देऊ शकता का? तुम्हाला हवे तर मी 1 तास ओव्हरटाईम करेन. बॉस, मला काही अडचण नाही, पण पगार वरून येतो आणि कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार एकाच दिवशी मिळतो. मोनाली, सर तुम्ही काही करू शकत नाही? बॉस, जर मी कंपनीला विनंती केली तरी पहिला पगार मिळायला 6 ते 7 दिवस लागतील. मोनाली, माझ्याकडे इतके दिवस नाहीत सर. बॉस, तेच तर मी म्हणतो आहे. तुमच्या मुलाचे काय होईल जेव्हा तुम्ही ओव्हरटाईम कराल? हे ऐकून मोनाली गप्प होते आणि काही वेळाने म्हणते, काय काहीच होऊ शकत नाही का सर? बॉस काही वेळ विचार करतो. मोनालीच्या उदास चेहऱ्याकडे पाहतो. कधी कधी त्याची नजर मोनालीच्या चेहऱ्यावरून तिच्या छातीवर जाते. बॉस, मी कंपनीबद्दल काही सांगू शकत नाही, पण मी माझ्या बाजूने काहीतरी करू शकतो. हे ऐकून मोनालीला थोडी हिंमत मिळते. बॉस, तुम्ही एक काम करा, आज सुट्टीनंतर ऑफिस जवळच्या कॉफी शॉपमध्ये मला भेटा. मोनाली
त्यावेळी मला लवकर घरी जावे लागते. माझी बस चुकली तर 1 तासानंतर पुढची बस येते आणि माझा मुलगा माझी वाट पाहत असतो. बॉस, चला आज तुम्ही 1 तास आधी सुट्टी घ्या, आपण त्यावेळीच बोलू. मोनाली, असे होऊ शकते का? बॉस, हो, काळजी करू नका, मी काहीतरी करतो. मोनालीने बॉसला धन्यवाद दिले आणि आपल्या जागेवर गेली. आज तिच्यात काही हिंमत होती, एक आशा जागली होती. आज तिने लवकर आपले काम संपवले आणि बॉस बाहेर येण्याची वाट पाहू लागली. काही वेळाने बॉस बाहेर आले आणि मोनालीला खुणेने बाहेर जाण्यास सांगितले. मोनाली कॉफी शॉपमध्ये जाऊन बसली. काही वेळाने बॉस आला. त्याने मोनालीला खाण्यापिण्यासाठी काही ऑर्डर करण्यास सांगितले, पण मोनालीने नकार दिला. बॉसने मोनालीला आपली पूर्ण कहाणी सांगण्यास सांगितले. ती थोडी संकोच करत होती, पण नंतर बॉसने समजावले की घाबरू नका, मला सर्व समस्या सांगा. मीही तुमच्यापेक्षा 4 ते 5 वर्षांनी मोठा आहे, मला शांतपणे सांगा. मोनालीने आपली पूर्ण कहाणी सांगितली. काही गोष्टी बॉसला आधीपासून माहीत होत्या आणि काही आता कळल्या. काही वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, बॉस, पहा मोनाली, तुमची समस्या इतकी मोठी आहे की केवळ पहिला पगार घेण्याने काम चालणार नाही. मोनाली, हो सर, मलाही माहीत आहे, पण काहीतरी फरक पडेल बॉस. आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात काय होईल? मोनाली, मग पुढच्या महिन्याचा पगार येईल. बॉस, घराचे भाडे, घरातील धान्य आणि तुमच्या मुलाच्या देखभालीसाठी कुणाला ठेवणे. 12,000 रुपयांच्या पगारात हे सर्व काम पूर्ण होऊ शकत नाहीत. मोनाली म्हणते, आता आम्ही आणखी काय करू शकतो? बॉस, मी तुमची मदत करू शकतो. मोनाली, ते कसे सर? बॉस, 12,000 तुमचा पगार आहे आणि मी तुम्हाला 10,000 देतो. मोनाली, पण मी इतके पैसे कसे परत करू? बॉस, परत करण्यासाठी कोण म्हणतोय? आधी माझे ऐका, मी तुम्हाला हे 10,000 दर महिन्याला देऊ शकतो आणि ते परत करण्याची काही गरज नाही. मोनाली थोडी संकोच करत म्हणाली, ते कसे सर? मला काही समजले नाही. जरी तिला थोडा अंदाज आला होता की बॉस कशाबद्दल बोलत आहे. बॉस, यात समजण्यासारखे काय आहे? मी म्हणतो की मी तुमच्या मुलाची आणि तुमच्या घराची देखभाल करण्यात पूर्ण मदत करेन. यामुळे तुमच्या सर्व समस्या संपतील. सर्व काही समजून मोनालीने विचारले, तुम्ही हे सर्व का कराल सर? बॉस, तुम्हाला माझे एक काम करावे लागेल. आपल्या छातीला पदराने झाकत मोनाली म्हणाली, कोणते काम असेल सर? बॉस, तसे तर तुम्हीही समजदार आहात, समजलेच असाल, पण तरीही तुम्हाला सांगतो. मोनाली उदास होऊन खाली पाहू लागली. बॉस बोलतो, तुम्हाला आठवड्यातून फक्त एकदा माझी भूक मिटवावी लागेल. बदल्यात तुम्ही जे म्हणाल मी तुमची मदत करेन. मोनाली आतून रागाने भरून गेली आणि ऐकत राहिली. बॉस बोलत राहिला आणि मोनालीच्या मजबुरीची यादी करत राहिला. तेव्हाच अचानक मोनाली उठून उभी राहिली. तिने आपली पर्स उचलली आणि फक्त एवढेच म्हणाली, सर, मला कोणत्याही मदतीची गरज नाही, सॉरी. ती उठली आणि चालू लागली. तेव्हा बॉसही उठून उभा राहिला. बॉस, वेड्यासारखे वागू नका मोनाली, स्वतःकडे पहा, तुमच्या मुलाकडे पहा. तुम्ही हे सर्व कसे कराल? इथे कोणी तुमची मदत करणार नाही. मी केवळ तुमची मदत करत नाही तर तुमची आणि तुमच्या मुलाची सुरक्षा घेण्याची जबाबदारीही घेत आहे. तुम्ही बदल्यात एवढेही करू शकत नाही का? उदास मनाने मोनाली, आय एम सॉरी सर, पण मी ते करू शकत नाही जे तुम्ही म्हणत आहात. हे म्हणून ती रडत मनाने घराकडे निघून गेली. ती बसमध्ये बसून रडत होती. तिच्या मनात वेगवेगळे प्रश्न उठत होते. ती या वाईट जगाला मनातल्या मनात शिव्या देत होती आणि तिच्या डोक्यात एक विचार पुन्हा पुन्हा येत होता की सर्व पुरुषांच्या मनात वासनाच भरलेली असते का? स्त्रीचे काम फक्त पुरुषांची गरज पूर्ण करणे एवढेच आहे का? इथे लाचार स्त्रीची मदत कोणी करत नाही, पण जर एखादी स्त्री या कामासाठी तयार झाली तर सर्वजण तिच्या मागे मागे चालतात. याचा अर्थ एका स्त्रीची काहीच किंमत नाही, फक्त तिच्या शरीराची किंमत आहे. हे विचार करत करत तिचे अश्रू वाहत होते. मोनाली बसमध्ये बसून येणाऱ्या उद्याची चिंता करत होती. घरी येऊन मोनालीने शेजारणीकडून आपल्या मुलाला प्रीतला घेतले. तो तिची वाट पाहत रडत होता. मोनालीने जसे त्याला उचलले तसा तो गप्प झाला. मोनाली त्याच्यावर प्रेम करते. रडू नकोस बेबी, मम्मा आली, मम्मा आली, हे म्हणत तीही रडू लागली. मोनाली घरी जाऊन प्रीतला छातीशी धरून खूप रडली. कधी आपल्या नशिबावर, कधी अमितला आठवून, तर कधी बॉसच्या शब्दांना आठवून. तिला समजत नव्हते की काय करावे. ती प्रीतकडे पाहत होती आणि मग त्याच्यावर प्रेम करत रडू लागत होती. तिच्याकडे फक्त एकच आधार होता. मोनाली फक्त प्रीतसाठी जिवंत होती, नाहीतर तिची जगण्याची इच्छाच नव्हती. मोनालीने बॉसला नकार दिला, पण आता तिला कोणत्याही दिशेने काही आशा दिसत नव्हती. अजून 2 दिवसही गेले नव्हते की एक आणखी समस्या उभी राहिली. संध्याकाळी जेव्हा मोनाली घरी आली तेव्हा शेजारचा मोठा मुलगा विजय आला आणि गेटवर टकटक करू लागला. मोनालीने गेट उघडले. विजय प्रीतलाही सोबत घेऊन आला होता. त्याने प्रीतला मोनालीच्या हातात दिले आणि उलटे सुलटे बोलू लागला. तो म्हणाला, अहो सांभाळा तुमच्या मुलाला, जर याची देखभाल करू शकत नाही तर याला जन्माला का घातलंत? आम्ही तुमचे ओझे का सांभाळावे? याला तुमच्याकडे ठेवा, आम्ही तुमचे नोकर नाही आहोत. मोनाली घाबरली.
तिला काही समजत नव्हते. ती पुन्हा पुन्हा विचारत होती की काय झाले भाऊ, सांगा तर खरे काय झाले. पण तो काही सांगत नव्हता. फक्त तो बोलत चालला होता. काही वेळ बोलल्यानंतर तो रागाने आपल्या घरी निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर समोर राहणारी स्त्री म्हणाली की बहीण, आज त्याच्या पत्नीशी भांडण झाले. ती तिच्या माहेरी निघून गेली आणि आता त्याचा पती रागात फिरत आहे. त्यांच्याकडे तुमचा मुलगा सोडू नका. आम्ही दोघेही नोकरीवर जातो, नाहीतर आम्ही सांभाळून घेतले असते. मोनाली म्हणाली की काही नाही बहीण, मी तुमची मजबुरी जाणते. एवढे म्हणून ती आत निघून गेली. पण यावेळी मोनालीपेक्षा जास्त मजबूर कोणीच नव्हते. ती आता आणखी जास्त चिंतित होती. मोनालीला समजत नव्हते की ती उद्या प्रीतला कुणाकडे सोडून जाणार. ती अजून विचार करत होती की दरवाजावर टकटक झाली. तिने विचारले कोण आहे, तर विजयचा भाऊ दीपक म्हणाला, मी दीपक आहे. तिने घाबरून गेट उघडले. तो मुलगा म्हणतो, मी आत येऊ शकतो का. मोनाली मान्य झाली. आत जाताच त्याने मोनालीची माफी मागितली. मग म्हणाला, मी माझ्या भावाच्या वर्तनाबद्दल माफी मागतो. त्याने दारू प्यायली आहे. आज भांडणामुळे त्याने माझ्या वहिनीलाही पळवून जावे लावले. तो वेडा आहे, कृपया तुम्ही वाईट मानू नका. मोनाली, नाही, काही नाही, सर्व ठीक आहे. मग तो पुढे बोलू लागला, पण त्याआधी त्याने पाणी मागितले. मोनाली पाणी घेऊन आली. तो पलंगावर बसला होता. पाणी पिल्यानंतर तो म्हणाला, काळजी करू नका. माझी वहिनी नाही तर काय झाले, मी तुमच्या मुलाची काळजी घेईन आणि माझ्या भावाची चिंता करू नका. तसेही तो आज कुठेतरी बाहेर जाणार आहे आणि 3 ते 4 दिवसांनी परत येईल. तो तुमच्या मुलाला काही करणार नाही, चिंता करू नका. मोनालीने म्हटले, थँक्यू, पण एकटे कसे मॅनेज कराल. दीपक, काळजी करू नका, मी त्याची काळजी घेईन. तसेही तुम्ही बरोबर आहात. मी एकटा तर आहे, पण तुम्हीही तर एकट्याने सर्व काही सांभाळत आहात. मी अनेकदा विचार करतो की बिचारी एकटी इतके सर्व कसे करू शकते. तुम्ही कधी एकटेपणा जाणवला का. हा प्रश्न ऐकल्यानंतर मोनाली थोडी संकोचली आणि म्हणाली की अशी काही गोष्ट नाही. तुम्ही असे बोलू नका. तो म्हणतो, का बोलू नये. मला माहित आहे तुम्हाला खूप एकटेपणा जाणवतो. तुम्ही तरुण आहात, तुमचा पती पण नाही. जीवन खूप कठीण आहे. अजून तुमचे वय काय आहे. या वयात संयम कसा धरता. दाम्पत्य जीवनाचे सुख तुम्ही अजूनही भोगले नाही. तो आता थोडा वैयक्तिक होत चालला होता. त्याचे बोलणे दुसरीकडे जात होते. ही गोष्ट मोनालीलाही समजली, पण ती काही बोलली नाही. दीपक म्हणाला, तुम्ही इतक्या तरुण आहात, अजून किती दिवस अशा स्थितीत राहणार. तुमच्या शरीराच्या गरजा नाहीत का. मोनालीला एक क्षणासाठी धक्का बसला, पण आता तिला समजलं की या जगात स्त्रीच्या दुःखावर सहानुभूती दाखवणारे खूप असतात, पण तीच स्त्री कमजोर झाली की तिला भक्षक भेटतात. तो म्हणाला, मी तुझी मदत करील, पण तुला पण माझ्या एकटेपणावरही उपाय करा लागेल. मोनाली भडकली, तुमच्या घाणेरड्या प्रस्तावाची मला गरज नाही. बाहेर निघा. तो हसला आणि म्हणाला, असं कसं, तूही कधीतरी इच्छित असशीलच. मोनालीने दार उघडले आणि फक्त एकच वाक्य म्हणाली, बाहेर निघा. त्या रात्री मोनाली पुन्हा एकदा रडली, कारण तिच्या भोवतालच्या प्रत्येक पुरुषाच्या डोळ्यात केवळ वासना होती. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच मनोरंजक स्टोरीसाठी. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये.